महिलांच्या आरोग्याला घातक असणारं जीवघेणं रॅकेट बदलापुरात सुरू होतं। या रॅकेटचा भांडाफोड बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं छापा टाकल्यानंतर झाला। जुवेली परिसरातील नॅनोसिटी इमारतीमधल्या एका घरात हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचं उघड झालं। सुलक्षणा गाडेकर या महिलेनं तिच्या घरात मोठ्या प्रमाणात स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स साठवून ठेवली होती। आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांना डोनर बनवलं जात होतं। ज्या इच्छुक महिला आहेत त्या इच्छुक महिलांकडे संपर्क साधून ज्याला ज्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं बेकायदेशीर आहे अशा ठिकाणी संबंधित महिलांना ते इंजेक्शन देऊन या गोष्टी घडवून आणत होत्या। डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता बेकायदेशीरित्या सोनोग्राफी करून इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। महिलांना IVF आणि ART सेंटरमध्ये पाठवून तिथं त्यांचं स्त्रीबीज काढून विक्री केली जात असल्याचा संशय आहे। छाप्यात मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत। प्राथमिक तपासात आरोपीच्या मोबाईलमध्ये सोनोग्राफीचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, महिलांची बनावट कागदपत्र आणि आर्थिक गैरव्यवहाराची माहिती आढळून आली आहे। या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या तिघींना अटक करण्यात आली आहे। संवेदनाक्षम मुद्दा आहे हा विचार करून याच्यावरती कारवाई करावी आणि याच्यामध्ये भले एखादा ऑथराइज्ड डॉक्टर जरी असेल तरी त्या डॉक्टरचं नाव एक्सपोज व्हावं आणि त्याची कसून चौकशी करावी। सुलक्षणा गाडेकर यांना खोट्या आरोपाखाली अडकवल्याचा दावा त्यांच्या पतीने केलाय। डॉक्टर्स आणि हॉस्पिटलशी समन्वय साधून हे काम सुरू होतं, त्यामुळे त्यांच्यावरचे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलंय। इसमें कैसा है, उनको फंसाया जा रहा है और कोई बदलापुर की कोई डॉक्टर है, उन्होंने फंसाने का काम किया है। इतना एग्जैक्ट मुझे मालूम नहीं है, लेकिन FIR रिपोर्ट से मुझे पता चला है कि उनका ही कुछ ऐसा प्रकरण है और उनको झूठे आरोप में फंसाया जा रहा। स्त्रीबीजाचा वापर कशासाठी केला जातो त्यावर एक नजर टाकूया। नैसर्गिक गर्भधारणेसाठी स्त्रीबीज महत्त्वाचं असतं। पुरुषाच्या शुक्राणूसोबत स्त्रीबीजाची फलन प्रक्रिया झाल्यानंतर गर्भ तयार होतो। IVF मध्ये स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज काढलं जातं। प्रयोगशाळेत शुक्राणूसोबत फलन केलं जातं। काही महिलांमध्ये स्वतःची स्त्रीबीज तयार होत नाही, अशा वेळी दुसऱ्या महिलेचं स्त्रीबीज वापरलं जातं। तर या संपूर्ण प्रकारामागे आणखी कोण सामील आहे? सोनोग्राफी सेंटर, इंजेक्शन पुरवठादार आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड कोण याचा तपास सुरू करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।